नमस्कार, मैं जूली तिवारी हर समय आपके साथ न्यूज चैनल में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। उल्लासनगर महापालिका का करोड़ों का बजट पेश, स्मार्ट सिटी, जल आपूर्ति और परिवहन में बड़े बदलाव। उल्लासनगर महानगर पालिका ने वित्तीय वर्ष 2024-25 के संशोधित बजट और 25-26 के मूल बजट का ऐलान कर दिया है। इस बार महापालिका ने स्मार्ट इंफ्रास्ट्रक्चर, डिजिटलाइजेशन, जल आपूर्ति, शिक्षा, स्वास्थ्य और परिवहन को लेकर बड़े फैसले लिए हैं। बजट में कुल अनुमानित राशि 988.72 करोड़ रुपए रखी गई है, जिसमें से 988.18 करोड़ रुपए का खर्च प्रस्तावित है, जबकि केवल 54 लाख रुपए की शेष राशि रहेगी। महापालिका ने इस बार राजस्व बढ़ाने के लिए नई रणनीति बनाई है, जिसमें संपत्ति कर प्रणाली में बदलाव और पानी की दरों में मामूली वृद्धि का प्रस्ताव रखा गया है। जल आपूर्ति को बेहतर बनाने के लिए 100% नल कनेक्शन की योजना बनाई गई है, जिसके तहत जल मीटर लगाए जाएंगे। शहर में स्मार्ट सड़कें, स्मार्ट चौक, स्मार्ट स्कूल, स्मार्ट स्टडी रूम, स्मार्ट हेल्थ सेंटर, स्मार्ट टॉयलेट और स्मार्ट पार्किंग जैसी सुविधाओं पर करोड़ों रुपए खर्च किए जाएंगे। डिजिटलाइजेशन को बढ़ावा देने के लिए सभी सरकारी दफ्तरों को ऑनलाइन किया जाएगा। संपत्तियों का मूल्यांकन GIS आधारित सर्वे से होगा और सभी रिकॉर्ड्स को डिजिटल फॉर्मेट में लाया जाएगा। नागरिकों की शिकायतों के समाधान के लिए AI आधारित सिस्टम लगाया जाएगा और हॉस्पिटल्स का भी डिजिटलाइज किया जाएगा। महिलाओं और तृतीय पंथियों के लिए अलग अलग योजनाएं बनाई गई हैं। महिला एवं बाल कल्याण के लिए 10.76 करोड़ रुपए और तृतीय पंथियों के लिए 50 लाख रुपए का बजट रखा गया है। शहर में नए सांस्कृतिक भवन, महिला भवन और दिव्यांग भवन बनाए जाएंगे। महापालिका ने शहर के ऐतिहासिक स्थलों और बोट क्लब के विकास का भी फैसला लिया है। सिंधु भवन की तर्ज पर मराठी भवन और महर्षि वाल्मीकि भवन के निर्माण के लिए 2 करोड़ रुपए का बजट रखा गया है। साथ ही शांति नगर से साईं बाबा मंदिर तक नए फ्लाईओवर के लिए MMRDA से 554 करोड़ रुपए की मांग की गई है, जबकि शहर के 8 अन्य सड़कों के लिए 99 करोड़ रुपए की मांग की गई है। परिवहन व्यवस्था को सुधारने के लिए 34.72 करोड़ रुपए का बजट तय किया गया है। PM ई-बस योजना के तहत 100 इलेक्ट्रिक बसों को मंजूरी दी गई है और KDMC, UMC व बदलापुर के लिए संयुक्त परिवहन सेवा शुरू करने की योजना बनाई गई है। महिलाओं और दिव्यांगों को बस यात्रा में रियायत दी जाएगी और शहर में 3 नए बस डिपो बनाए जाएंगे। शिक्षा क्षेत्र में बड़ा निवेश किया गया है, जिसमें आदर्श स्कूल और स्टडी रूम को अपग्रेड करने के लिए 8 करोड़ रुपए का बजट रखा गया है। स्कूलों की मरम्मत और नई लाइब्रेरी बनाने के लिए अलग से 3 करोड़ रुपए खर्च किए जाएंगे। खेल गतिविधियों को बढ़ावा देने के लिए 7.5 करोड़ रुपए का बजट रखा गया है, जिसमें VTC ग्राउंड के विकास पर 6 करोड़ रुपए खर्च होंगे। सार्वजनिक स्वास्थ्य और सफाई के लिए 55.11 करोड़ रुपए का बजट तय किया गया है, जिसमें 47 करोड़ रुपए सिर्फ कचरा प्रबंधन पर खर्च किए जाएंगे। बायोगैस और बायोमाइनिंग परियोजनाओं को भी शामिल किया गया है। इस बजट में अग्निशमन सेवाओं के लिए 3.5 करोड़ रुपए और जल आपूर्ति एवं सीवरेज परियोजनाओं के लिए 349.51 करोड़ रुपए का बजट प्रस्तावित किया गया है। शहर की जल समस्या के समाधान के लिए अमृत योजना के तहत जल पुनर्चक्रण संयंत्र और नए पानी के स्रोत विकसित किए जाएंगे। उल्लासनगर महानगर पालिका का यह बजट शहर को स्मार्ट और आधुनिक बनाने की दिशा में एक बड़ा कदम है। आने वाले वर्षों में इन परियोजनाओं के पूरा होने के बाद शहर की आधारभूत संरचना में क्रांतिकारी बदलाव देखने को मिलेंगे। नमस्कार, मी मनीषा वाळे, आयुक्त तथा प्रशासक, उल्हासनगर महानगरपालिका। ह्या वर्षी आपण जी बजेटची तरतूद केली ती टोटल 988 CR ची आहे। त्यामध्ये आपण वाढीव 1% वाढ केलेली आहे। त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या वर्षी जो आपण बजेट करण्याचा प्रयत्न केलाय तो ॲसेट क्रिएशन म्हणजेच एक स्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चर जी शहराला गरज आहे त्या अनुषंगाने आपण केल्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यामध्ये पंचसूत्र आपण अंमलात आणण्याचा
हे केलेला आहे उपयोग. सगळ्यात पहिलं म्हणजे स्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चर आहे. दुसरं म्हणजे बूस्ट टू डिजिटलायझेशन. मध्ये आपण सुसूत्रता किंवा ट्रान्सपरन्सी, अकाउंटेबिलिटी आणि योग्य वेळेत सिटिझन्सना त्या संधी मिळणं, त्या अपॉर्च्युनिटी मिळणं आणि त्या सर्व्हिसेस मिळणं हे त्यामागचा हेतू आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे रेव्हेन्यू जनरेशन. आपला महानगरपालिकेचा करच नाही तर इतर स्रोतातून पण आपल्याला उत्पन्न निर्मिती व्हावी आणि आपल्या उत्पन्नामध्ये भर पडावी, हा त्याच्या मागचा उद्देश असणार आहे. एन्व्हायरमेंट सस्टेनेबिलिटीच्या मागे आपण पर्यावरणपूरक बजेट जे साधन करायचं होता तो उद्देश आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेंडर पॅरिटी. मग जेंडरमध्ये फक्त महिला आणि बाल विकासच नसणार आहे तर ट्रान्सजेंडर विषयी पण आम्ही काही तरतुदी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ह्या वर्षी आम्ही नवीन एक विभागही बनवलेला आहे ज्याचं नाव आहे समाज विकास विभाग. त्याच्यामध्ये दिव्यांग असतील, मायनॉरिटीज आहेत, ट्रान्सजेंडर आहेत, असे बरेचसे जे आपले दुर्बल घटक असतात त्यांना एक नवीन असा विभाग देण्याचा आणि नवीन मनुष्यबळ देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत, ज्या अर्थी आपल्याला कायमस्वरूपी काही योजनाही त्यांच्यासाठी कराव्या लागतील. स्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चरचं बोलायचं झालं तर ह्या वर्षी आपण जवळजवळ 30 कोटी ह्या सगळ्या ॲसेट क्रिएशनला आपण देतोय. त्याच्यामागे मग आपले रस्ते आहेत, जंक्शन्स आहेत, आपल्या शाळा आहेत, आपले आरोग्य केंद्र आहेत, शौचालय आहे, स्मशानभूमी आहे. एक आपण नर्सरी ह्या वर्षी योजली आहे की तयार करण्याची, ज्या अर्थी आपल्याकडे जे शोभिवंत झाडं आहेत त्याच्यासाठी आपण जो जास्तचा शिल्लकचा खर्च करतो तो न व्हावा आणि आपली एक स्वतःची परिपूर्ण अशी नर्सरी स्थापन व्हावी. त्याच्यामध्ये आपण स्मार्ट दिव्यांग भवन बांधण्याचा एक संकल्प केलेला आहे. स्मार्ट पार्किंग जी की आता आपल्या 8 दिवसांनी सुरू पण होईल. त्यामुळे आपले ट्रॅफिकचे जे कंजेशन आहे ते पण निघतील. डीपी प्रमाणे रस्ते व्हावेत. मालमत्ताला आपले ज्या टोटल मालमत्ता आहे त्यांना सनद मिळावी, त्यांचं कुंपण व्हावं, ह्या पद्धतीचं ह्यामध्ये बजेटमध्ये समावेशक आहे. त्यामध्ये बायोमायनिंग जे आपल्याला नेहमी फंड गव्हर्नमेंटकडून येतो, ह्यावेळेस आपण स्वतःलाही थोडा एक फंड आपल्या स्वतःच्या स्वहिस्सातूनही ठेवलेला आहे आणि गायकवाडपाडा इथे मान्सून पूर्व आपण तिथे बायोमायनिंगचं काम करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट झाली की एन्व्हायरमेंटमध्ये आपण जसं की 15 वित्त आयोगातून जेवढा निधी आपल्याला येतो, आपला जो निधी असतो त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक बसेस आपण सगळ्या सुविधा पुरवून देणार आहोत. दुसरी महत्त्वाची म्हणजे सौर ऊर्जा प्रकल्प. म्हणजे आपल्या ज्या शासकीय इमारती आहेत, आपली स्वतःची इमारत आहे, त्याच्यामध्ये सोलार पॅनल बसून विजेचा जो आपला बिल येते ते कमी करण्याचा त्याच्या मागचा उद्देश आहे. त्यानंतर LED बल्बचा वापर आहे, STP प्लांट कार्यक्षम करणे, अशा बऱ्याचशा गोष्टी आपण करण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या वर्षी आपण थोडी पाणीपट्टी वाढवलेली आहे, पण त्यामागची कारणंही तशीच आहेत. आपल्याला वॉटर मीटरिंग करायचं आहे. आपल्या शहराला आता जरीही पाणी पुरवठा खूप मुबलक प्रमाणात होत असेल तरी ती पोहोचण्याची वॉटर डिस्ट्रीब्युशनची प्रक्रिया आहे, त्याच्यामध्ये बऱ्याच त्रुटी आहेत, ते आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. लिकेजेस आहेत, इलिगल कनेक्शन आहे, अपव्यय आहे, तो टाळण्याचा आता त्याच्या मागचं ते धोरण असणार आहे. तर त्यामुळे वॉटर मीटरिंग आपण करणार आहोत आणि जिथे इलिगल कनेक्शन आम्हाला आढळून येते तेही आम्ही काढणार आहोत. तर अशा पद्धतीने एक पूरक आणि सर्व समायोजक असा बजेट आम्ही देण्याचा इथे प्रयत्न केल्याने त्यामागे तुम्हाला पुढच्या 5-6 महिन्यात जरूरच तुम्हाला त्याचे रिझल्ट दिसतील असं मी सगळ्यांना आश्वासन देते. आणि ह्या कामगिरीत मला सगळ्यात मोलाची साथ दिलेली आहे ती उल्हासनगरांच्या नागरिकांनी दिलेली आहे. यावर्षी योजनेला चांगला प्रतिसाद आम्हाला मिळाला आणि ह्यापुढे योजना लागूच होऊ नये असाच आमचा उद्देश असणार आणि ते लावणारही नाही. त्यामुळे आपण जे पेनल्टीज असतील किंवा काय असतील ते कसं आपण डिफॉल्टर असतील ते कसं आपण. तो आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर. तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत. धन्यवाद. हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें ताकि हमारी खबरें सबसे पहले आप तक पहुंचे.